नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सायन्सची SSC बोर्ड एक्झामची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही क्वेश्चन पेपर सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी आहे. 13 मार्च 2023 रोजी हा आपला सायन्सचा पेपर झालेला होता मागील वर्षी आणि त्याची ही प्रश्नपत्रिका आहे. चालू वर्षाची प्रश्नपत्रिकासुद्धा याच धर्तीवर असणार आहे, म्हणून मागील वर्षाचा क्वेश्चन पेपर सोडवणं अतिशय गरजेचं आहे. असा होता आपला हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपर. 40 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि 2 तासाची वेळ हा आपल्याला या ठिकाणी दिली जाईल. त्यासाठी महत्त्वपूर्ण काही सूचना पहा. पेपर सोडवण्यापूर्वी ह्या सूचना वाचणं अतिशय गरजेचं असतं. अशाच सूचना आत्ताच्या पेपरमध्ये सुद्धा असणार आहेत. क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट आन्सर. 5 गुणांसाठी 5 गाळलेल्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत आणि प्रत्येक गाळलेल्या जागेचे 4 पर्याय आहेत. अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे. बघा त्या सर्व गाळलेल्या जागा आणि त्यांची उत्तरं. पहिल्याचं D, दुसऱ्याचं A, त्यानंतर तिसऱ्या गाळलेल्या जागेचं उत्तर A + 5.0D. चौथं, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इज ग्राफिन. C हा पर्याय बरोबर आहे त्याचा. पाच, 250 किलोमीटर. B पर्याय. त्यानंतर B भाग, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. थोडक्यात एका वाक्यात लिहायचे आहेत आपल्याला. 5 गुणांसाठी 5 वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न दिलेले आहेत. पहिल्या याच्यात गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, तो आहे मॅग्नेट. नंतर रिकामी जागा पूर्ण करायची आहे. अचूक शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे. तिसऱ्यामध्ये मॅच द पेअर. एअरची जोडी आहे C 1.0003. त्यानंतर 4, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर ते ओळखायचं आहे. ते विधान आहे ट्रू. त्यानंतर 5वं, राईट द नेम. त्यानंतर क्वेश्चन 2A भाग, सायंटिफिक रिझन लिहायचे आहे आपल्याला 4 गुणांसाठी कोणत्याही 2 प्रश्नांचं. बघा ते प्रश्न. मागील वर्षी हे विचारले गेले होते, यावर्षीसुद्धा असेच प्रश्न विचारले जातील. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सेम असणार आहे. कुठलाही बदल बोर्डाने या ठिकाणी केलेला नाही. त्यानंतर B भाग, आन्सर द फॉलोइंग. एनी 3, 6 मार्कांसाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडवायची.
आत्ता पूर्ण करायचं आहे चार्ट टेबल. नंतर क्वेश्चन नंबर 3 15 गुणांसाठी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची. पहा ते प्रश्न. आता हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. यातले काही प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतात. Read the following sentence. आकृती पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल. त्यानंतर पुढचा प्रश्न. Complete the following chart. हायड्रोकार्बनचा चार्ट दिलेला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. एक्झाम्पल द्यायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 लास्ट क्वेश्चन 5 गुणांसाठी. एनीवन एकाच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे दोघांपैकी. ऑब्झर्व द फिगर. आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची पहिल्यामध्ये. त्यानंतर दुसऱ्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग टेबल. एक टेबल दिलेला आहे आपल्याला. त्या ठिकाणी काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. जवळपास 5 रिकाम्या जागा आहेत. त्या ठिकाणी अचूक शब्द टाकायचा आहे म्हणजे आपल्याला 5 पैकी 5 गुण या प्रश्नाला मिळतील. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता 10वीची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1ची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी अभ्यासलेली. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आपल्याला चालू वर्षाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.